नमस्कार मित्रांनो, मी आपल्यासमोर राहुल कथा क्रमशः घेऊन येत आहे. आतापर्यंत मी आपल्यासमोर 5 कथा आणलेल्या आहेत. आता मी पुढील कथा घेऊन येत आहे. लेखक आहेत प्राध्यापक वैभव सोनारकर. वाचन स्वर आहे यशस्वी राजेंद्र लोहकरे. राहुल कथा. मध्यरात्र केव्हाच उलटून गेली होती. राहुल लख्ख जागा होता. बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. हा वर्षावास भिक्खू संघासाठी फारच तापदायक होता. गेले काही दिवस पाऊस सारखा कोसळत होता. संघाला भिक्षेसाठी बाहेर पडता येत नव्हते. सारा भिक्खू संघ अर्धपोटी होता. कंदमुळे खाऊन दिवस कंठीत होता. सर्दी, ताप, खोकला या आजाराने भिक्खू संघ जेरीस आला होता. भिक्खू संघाच्या कुटीमध्ये पाणी शिरत होते. त्याही आता गळू लागल्या होत्या. तथागतांची कुटीही ओलीचिंब झाली होती. पण तथागत तसेच स्थिर होते. त्या थंडी, वारा, पाऊस आणि उपासातही त्यांच्या चेहऱ्यावरचे स्मित तसेच आबाधित होते. राहुलला झोप येत नव्हती. अंगात ताप होता. सारे अंग दुखत होते. तो उठून बसला. बाहेर पावसाचे थैमान सुरूच होते. राहुल कुटीच्या दाराशी आला. त्या मुसळधार पावसाकडे पाहू लागला. पाऊस सहस्त्रधारांनी कोसळत होता. कोसळत्या पावसाचे तुषार शरीरावर पडत होते. साऱ्या मानवी संवेदना स्थिर करून राहुल दाराशी उभा होता. त्याचं डोकं, छाती, पोट, बलदंड बाहू आता पावसाच्या पाण्याने भिजून गेले होते. तो त्या कोसळत्या पावसाकडे एकटक पाहत होता. आता त्याला ना पावसाचा आवाज ऐकू येत होता, ना त्याच्या शरीरावर उडणाऱ्या तुषारांचा स्पर्श जाणवत होता. जणू तो त्या संवेदनांच्या पलीकडे गेला होता. त्याला वाटले, कोण मोठे आहे, हे मानवी जीवन की हा निसर्ग? काय श्रेष्ठ आहे, माणसाचा निग्रह की निसर्गाचे आक्रमण? काय अजिंक्य आहे, माणसाचा त्याग, समर्पण की हे निसर्गाचे निष्ठुर खेळ? त्याला आठवले, आयुष्याची 7-8 वर्ष आपण राजमहालात घालवली आणि आता ही 7-8 वर्ष आपण तथागतांसोबत आहोत. दोन्ही जीवनच आहे, पण या 2 जीवनात किती तफावत आहे. मी राहुल, शाक्य नगरीचा राजपुत्र, माता यशोधरेच्या रक्तमासाचा अंश. मातेच्या आठवणीने त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. त्याच्या कंठातून हुंदका बाहेर पडला. पण त्या पावसाच्या आवाजात आणि चेहऱ्यावर उडणाऱ्या पावसाच्या पाण्यात त्याचा हुंदका आणि अश्रू केव्हाच हरवून गेले होते. राहुल विचार करू लागला. त्याला वाटले, आपल्या मातेच्या अश्रूंपुढे हा पाऊस काहीच नाही. निसर्गाने लादलेल्या या पावसाच्या प्रवाही पाण्यापेक्षा माता यशोधरेच्या डोळ्यातले पाणी नक्कीच श्रेष्ठ आहे. कारण ते डोळ्यातले पाणी तिचा त्याग आणि बलिदानामुळे तिला मिळालेले आहे. तिने निग्रहातून स्वीकारलेल्या त्यागामुळे तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रूंचे 2 थेंब या मुसळधार कोसळणाऱ्या पावसाच्या पाण्यापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहेत. त्याला आठवले, माता यशोधरेने सिद्धार्थाचा निरोप दिला. तोही हसतच. का तर सिद्धार्थ तथागत व्हावे म्हणून. आणि तथागतांच्या धम्मासाठी, तथागतांच्या संघासाठी या राहुलला निरोप दिला, तोही हसत हसत. मग आता माता यशोधरेजवळ काय राहिले? आज ना उद्या हा पाऊस थांबेल, पण माता यशोधरेच्या डोळ्यातल्या पावसाचे काय? या आणि अशाच मातेच्या आठवणीने राहुलच्या डोळ्यातला पाऊस बाहेर कोसळणाऱ्या पावसाशी एकरूप होत होता. प्रहर 1.5 प्रहर उलटून गेला होता. आता बाहेरचा पाऊस शांत होता, पण माता यशोधरेच्या आठवणींचा पाऊस मात्र राहुलच्या डोळ्यातून अद्यापही कोसळत होता.